हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. हा न्यू फ्रेश व्लॉग मी घेऊन आलेली आहे. तर हा व्लॉग असणार आहे एक्झिबिशन व्लॉग. तुम्हाला एंट्री बघूनच कळलं असेल. तर आजचं हे लोकेशन खूपच क्यूट, सुंदर आणि खूपच मस्त होतं, फोटोजेनिक होतं. तर मी आलेली आहे नारायणी इव्हेंट्स आयोजित बदलापूर शॉपिंग एक्झिबिशन इथे. आणि हे लोकेशन आहे आपलं महाराजा बँक्वेट हॉल, कात्रप, बदलापूर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मस्त मस्त कलेक्शन्स बघायला भेटणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मी व्हिडिओ खूप डिटेल बनवलेला आहे. तर लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, ज्यांना अशा एक्झिबिशनचे व्हिडिओ बघायला आवडतात. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की पूर्ण डेकोरेशन किंवा डेकोर हे केलेलं आहे, हे अंबाबाई देवीचं केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, एंट्रन्सलाच अशी मोठी भव्य अंबाबाई देवी त्यांनी उभी केली होती. आणि नारायणी इव्हेंट्स हे स्पेसिफिकली म्हणजे त्यासाठीच ओळखलं जातं, अंबाबाई देवी. म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाई देवी ही साक्षात बदलापूरमध्ये अवतरली आहे. तर असं काहीसं त्यांनी केलं होतं आणि खूपच छान एक्झिबिशन होतं. आणि मी आत्तापर्यंत अटेंड केलेल्या एक्झिबिशनपैकी हे सर्वात सुंदर आणि छान एक्झिबिशन होतं आणि मला खूपच आवडलं. तर मी लगेचच एंट्री केलेली आहे आणि हे फर्स्ट स्टॉल आहे. तुम्ही बघू शकता. आता एक्झिबिशन म्हटल्यावर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, ज्वेलरी ही असतेच असते. कारण ज्वेलरी इट्स मस्ट. कुठल्याही एक्झिबिशनला जा तुम्ही, ज्वेलरी असणारच. कारण एक्झिबिशनमध्ये असं होतं ना, की सर्व वुमन्स किंवा महिलाच भेट देतात एक्झिबिशनला. असं नाही की मेन्स भेट नाही देत. बट मी सांगते ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स. मी आता जेवढे एक्झिबिशन केले त्यामुळे मला माहीत आहे. तर त्या एक्झिबिशनमध्ये सर्व असंच काही ठेवलेलं असतं, जे ॲज अ महिलांना किंवा वुमन्स लोकांना आवडेल. तर साड्या झालं, ज्वेलरी झालं, याचं कलेक्शन या एक्झिबिशनमध्ये खूपच जास्त होतं. म्हणजे एवढे स्टॉल्स होते का तुम्ही पूर्ण कन्फ्यूज होऊन जाणार होता. आणि सगळ्यांकडे जर मी बघायला गेलं, म्हणजे मी जेवढं ऑब्झर्वेशन केलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगते, की सेमच कलेक्शन होते. एवढं काही डिफरंट नव्हतं. बट काही काही डिझाईन्स वेगळ्या होत्या आणि काही काहीच्या क्वालिटीज वेगळ्या होत्या. त्यातून मीही काही बाय केलं आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघितलंच असेल की व्हिडिओच्या सुरुवातीला ज्वेलरी शॉप होतं. तर हे आय थिंक सेकंड ज्वेलरी शॉप आहे. यामध्ये ही कोल्हापुरी साज, त्यानंतर मंगळसूत्र, रुक्मणी असं या ब्रँडचं नाव होतं. असं सगळं काही अवेलेबल होतं. आणि ही बॅग कलेक्शन आहे, लेदर बॅग. हे लास्ट एक्झिबिशनमध्ये पण होतं, तुम्ही बघितलं असेल. आणि 2 आपल्या मैत्रिणी किंवा आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत मला. ते लास्ट इव्हेंटमध्ये आणि लास्ट एक्झिबिशनमध्ये त्यांचं स्टॉल होतं. तर त्या आहेत शुभ्रा क्रिएशनवाल्या ताई. तर त्या लास्ट एक्झिबिशनमध्येही होत्या, ठाण्याच्या एक्झिबिशनमध्ये. तर या एक्झिबिशनमध्येही त्या मला भेटलेल्या आहेत. तर हे बघू शकता तुम्ही, वेगवेगळं कलेक्शन आहे, साड्यांचं कलेक्शन आहे. त्यानंतर बॅग्स आणि स्टेशनरीही होत्या. कारण आता लवकरच शाळा सुरू होणार आहेत आणि ऑलरेडी शाळा सुरू झाल्या आहेत काही ठिकाणी. तर हे सगळ्या नेसेसरी गोष्टी आहेत. कारण लहान मुलंही व्हिजिट करत होती, म्हणजे पूर्ण फॅमिली व्हिजिट करत होती या एक्झिबिशनला. आणि खूपच गर्दी होती. त्यामुळे सगळ्या वस्तू या एकाच ठिकाणी अवेलेबल होत्या, एकाच छताखाली अवेलेबल होत्या. आणि या ताईंचं स्टॉल होतं. यावर बघू शकता तुम्ही कुर्ती. हे कसं वर्क केलेलं आहे आणि पूर्ण कॉटन कुर्तीज आहे. आणि सगळ्या वेगळ्या डिझाईन होत्या, ज्या बाहेर तुम्हाला अजिबात सापडणार नाहीत. अशा कलेक्शन होते सगळे. आणि हे नेक्स्ट स्टॉल होतं अँटी तनिष ज्वेलरीचं. आणि यांचे इयरिंग्स बघू शकता किती मस्त होते. आणि हे आता ट्रेंडमध्ये चालू आहे, ते म्हणजे ॲज अ काश्मीरी वॉच. हे तर सगळ्यांकडे होतंच होतं. म्हणजे जेवढे मी ज्वेलरी शॉप व्हिजिट केले या एक्झिबिशनमध्ये, त्यांच्याकडे हे वॉच होतंच. बट ते असं मलाही घ्यायचं होतं, बट मी ते नाही घेतलं. कारण रोज तर मी वेअर नाही करू शकणार. जेव्हा कधी इव्हेंट असेल किंवा काय असेल तर तेव्हा मी वेअर करेन. बट मी अशा गोष्टी बघते एक्झिबिशनला गेल्यानंतर, की ज्या मी रोज वेअर करू शकते. जसं ज्वेलरी झालं किंवा आणखीन काही गोष्टी असतील त्या. कारण आपल्याला एक असतं ना, की आपण ऑफिसला जातो किंवा बाहेर कुठेतरी जातो, तर एवढं हेवी वेअर करणं आपल्याला नाही जमत. आणि हे असंच कपाटात पडून राहतं, त्यामुळे मी नेसेसरी गोष्टीच बाय करते. हो, आणि हे वॉच ऑनलाईनही अवेलेबल आहेत. आणि या सगळ्यांचं मी कार्डही घेतलं होतं. त्यामुळे मला नंतरही कधी जर मला वाटलं किंवा गरज आहे, तर मी नंतर ऑर्डर करू शकते.
तर हे तुम्ही बघू शकता, हे पण एक ज्वेलरी शॉप होतं. त्यानंतर इकडे कुर्तीज होत्या वेगवेगळ्या. म्हणजे एवढं मस्त वाटत होतं. तुम्हाला माहीतच आहे मला एक्झिबिशन पर्सनली खूपच आवडतात. मी सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगते की तुम्हीही अशा एक्झिबिशनना भेट द्या. कारण समोरच्या ज्या व्यक्ती असतात त्याही एकदम म्हणजे उत्स्फूर्तेने सगळं करत असतात. तर त्यांनाही खूप छान वाटतं आपण भेट दिल्यानंतर. आपण म्हणजे त्यांनी जे बनवलेले ॲज अ प्रोडक्ट असतात ते आपण बघतो आणि काही-काही खरंच हँडमेड असतात. डायरेक्ट असं रेडीमेड आणून ठेवलेल्या नसतात. तर त्यांनाही खूप छान वाटतं. त्यामुळे अशा एक्झिबिशनला नक्कीच आपण भेट दिलं पाहिजे. आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ॲज एडी स्टोन जे असतात, तर त्या एडी स्टोनचं वर्क केलेलं हे इयरिंग्स होते पूर्ण आणि रिंग्सही अवेलेबल होते. आता एडी स्टोन तुम्हाला माहीतच असतील सर्वांना, की ते लवकर डॅमेज होत नाहीत किंवा त्याचं ग्लेजही लवकर जात नाही. त्यामुळे डेली वेअरसाठी एकदम परफेक्ट होऊन जातं आपल्याला. ज्यांना रिंग्सची वगैरे आवड आहे, जसं माझ्याप्रमाणे मला रिंग्स प्रचंड आवडतात. मी कुठल्याही एक्झिबिशनला गेली तर माझ्या घरी सर्वांना माहीतच असतं, मी रिंग घेऊन येणारच. ती कुठलीही असू दे, बट मी कुठली ना कुठली रिंग घेऊन येते. माझ्याकडे भरपूर रिंगचं कलेक्शन आहे. माझ्या रिंग कलेक्शनचा एक व्हिडिओ मी बनवेन. तुम्हाला बघायला आवडेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. त्यानंतर हे परत एकदा दुसरं स्टॉल आहे ज्वेलरीचं. यामध्ये बघू शकता ब्रेसलेट आहेत अँटी टर्निश, त्यानंतर इयरिंग्स आहेत अँटी टर्निश आणि रिंग्स आहेत आणि झुमकाच बघू शकता तुम्ही मोतीचे मस्त असं वर्क केलेलं होतं. आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, आता वटपौर्णिमा येत आहेत. तर जे न्यूली वेड्स आहेत किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे, जे वटपौर्णिमा सेलिब्रेट करतात त्यांच्यासाठी ही जागा म्हणजे एकदम परफेक्ट होती. सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार होतं. साड्यांचं वेगवेगळं कलेक्शन, त्यानंतर ज्वेलरीचं वेगवेगळं कलेक्शन आणि वटपौर्णिमा असते तेव्हा तुम्हालाही माहिती आहे आपण असं पारंपरिक रेडी होतो, पारंपरिक साडी घालतो, पारंपरिक दागिने घालतो आपले महाराष्ट्रीयन. सो हे एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार होतं आणि एवढी काही व्हरायटी होती ॲज अ कर्णफूल झालं, बुगडी झालं, नथ झालं, ठुशी झालं, त्यानंतर कोल्हापुरी साज असं सगळं काही एकाच ठिकाणी होतं. बँगल्सही होते, तोडेही होते, असं सगळं काही होतं. त्यामुळे तुम्हाला असं काही वेगळ्या ठिकाणी जाऊन शॉपिंग करायची गरज भासणार नाही अशा एक्झिबिशनला गेल्यानंतर. कारण एका छताखाली आपल्याला सगळं काही मिळून जातं. आणि या अशा एक्झिबिशनमध्ये घेतलेल्या गोष्टी लवकर खराबही होत नाहीत. कारण माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी रिंग्स, इयरिंग्स असं सगळं काही अशा एक्झिबिशनमधून घेतले. आता जे ठाण्याचे एक्झिबिशन मी एक्सप्लोर केले होते त्याला 3-4 महिने तर झालेलेच आहेत. तरीही त्या ज्वेलरी मी ज्या यूज करते त्या अजूनही तशाच आहेत आणि खूप चांगल्या आहेत. मी डेली वेअर त्या करत आहे. रिंग आहे एक, ती मी डेली वेअर करते. तर त्याचं काहीही असं इफेक्ट नाही आहे की ते खराब होतं किंवा काय. चांगली क्वालिटी असते. आता हे किचन्स बघू शकता, मिनिएचर्स आहेत, त्यानंतर इकडे इव्हिल आय आहे. असं सगळं काही त्यांनी हँडमेड बनवलेलं आहे. हे स्पेशली मला सांगावं वाटतं, की हँडमेड जे बनवलेले ॲज अ प्रोडक्ट असतात, ते स्वतःहून आपण ॲज अ प्रमोट केले पाहिजे. कारण त्यात खूप मेहनत लागलेली असते. आणि हे एक स्टॉल मला आवडलं, जे मागे तुम्ही बघितलं त्यावरही युनिक ट्रेज असे अवेलेबल होते. आता या बँगल्सना एक्झॅक्टली काय बोलतात माहीत नाही. मी त्यांना विचारलं होतं. आय थिंक त्या एन-एम-एल असं काहीतरी बोलल्या मला. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हेही एक ट्रेंड आहे. याच्या रिंग्स मी बघितल्या होत्या, पण या ताईंकडे भरपूर असं कलेक्शन होतं. त्यांचं कार्ड मी घेतलेलं आहे, ते मी मेन्शन करेन, कारण सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे व्हरायटीज होत्या. त्यानंतर स्नॅक्स होते. स्नॅक्स हे नेहमी असतातच एक्झिबिशनमध्ये, ते पण हेल्दी स्नॅक्स. हे माहेरचा स्वाद म्हणून एक होतं. तर त्यांचे लाडू होते, त्यानंतर चकल्या होत्या, वेगवेगळ्या पापडी होत्या, असं सगळं काही हेल्दीमध्ये अवेलेबल होतं. रागीमध्ये, बेसनमध्ये. या सगळ्या प्रकारामध्ये लाडू आणि स्नॅक्स अवेलेबल होते. आता हे एक अजून एक ज्वेलरीचं शॉप आहे. म्हणजे मी जसं एक-एक रो पुढे जात होते, प्रत्येक रोमध्ये 3-4 तरी ज्वेलरीचे शॉप होतेच आणि तुम्ही व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला असेल, तर असं काही वेगळं कलेक्शन त्यांच्याकडे नाही आहे. सगळ्यांकडे सेमच कलेक्शन आहेत आणि सेमच सगळं काही आहे. फक्त प्राईस डिफर होऊ शकतो वेगवेगळ्या स्टॉल्सवर. त्यामुळे तुम्हाला पूर्ण असं सगळं फिरावं लागेल. त्यानंतर तुम्हाला असं आठवेल, की अरे मी मागे बघितली होती तीच गोष्ट, तर ती या प्राईजला होती आणि मी पुढे आल्यानंतर त्याची प्राईस काहीतरी वेगळी आहे. मग ते तुम्हाला क्लिक होतं. तर त्यानंतर तुम्ही पुन्हा जाऊन त्या स्टॉलवर व्हिजिट करू शकता आणि ते खरेदी करू शकता.
हो आणि आपल्या खूप मैत्रिणी अशा आहेत, की त्यांना असं वाटतं, की अशा एक्झिबिशनला गेल्यानंतर आपल्याला काहीतरी खरेदी करावंच लागणार आहे. तर असं काही नाहीये. एक्झिबिशन हे सर्वांसाठी खुलं असतं, सर्वांसाठी ओपन असतं. कुणीही जाऊन तिकडे व्हिजिट करू शकतं, सर्व काही एक्सप्लोर करू शकतं, त्यांना प्राईस विचारू शकतं. जर तुम्हाला आत्ता यावेळेस काही गोष्टी घेता येत नसतील, काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही नंतर बाय करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घेऊ शकता किंवा कार्ड असतात त्यांच्याकडे ते घेऊ शकता. म्हणजे भरपूर असे ऑप्शन्स आहेत तुम्हाला शॉपिंगसाठी. जर तुम्हाला आत्ता पॉसिबल नसेल, तर तुम्ही नंतरही शॉपिंग करू शकता. पण तुम्ही व्हिजिट करा. व्हिजिट करणं हे मस्ट आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. कारण एखादी गोष्ट जोपर्यंत आपण जाऊन स्वतः बघत नाही, तोपर्यंत त्याची क्वालिटी आपल्याला कळत नाही. आता मी असं एक्झिबिशन आधी खूप बघायचे, व्हिडिओज बघायचे. मग असं वाटायचं, की याची क्वालिटी चांगली असेल का? याचा कलर गेला तर काय होईल? तर जेव्हा मी अशा स्टॉल्सना भेट दिली, अशा एक्झिबिशनमध्ये मी गेले, त्यानंतर मला कळलं, त्या समोरच्या ज्या ओनर असतात किंवा जो ओनर असतो, त्यांच्याशी बोलून आपल्याला कळतं, की ती गोष्ट काय क्वालिटीची आहे किंवा किती वर्ष टिकणार आहे किंवा त्या गोष्टीचा काय उपयोग आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रदर्शनाला नक्की भेट द्या. त्यानंतरच तुम्हाला कळणार आहे. जसं आपण म्हणतो, की अनुभव आल्याशिवाय आपल्याला कळत नाही. त्यामुळे तुम्हाला अशा एक्झिबिशनला भेट द्यावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कळेल, की ती गोष्ट काय आहे. हो आणि आता तुम्ही म्हणाल, की अशा एक्झिबिशनची माहिती कुठून मिळते? किंवा आपल्याला कसं समजतं, की असं-असं एक्झिबिशन आपल्या शहरात आहे किंवा काय? तर तुम्ही नॉर्मली सिंपल मी सांगते, Googleवर जाऊनही तुम्ही टाकू शकता. तुमच्या सिटीचं लोकेशन तुम्ही टाकू शकता आणि तिकडे एक्सप्लोर करू शकता, की आता एक्झिबिशन कुठे लागणार आहे किंवा काय? अशी सगळी माहिती Googleवर अवेलेबल असते. कॉन्टॅक्ट्स नंबर अवेलेबल असतात. जर तुम्हाला स्टॉल लावायचं असेल, अशाही काही महिला आहेत, अशाही काही मैत्रिणी आहेत आपल्या, की ज्या घरगुती व्यवसाय करतात, पण त्यांना अशा एक्झिबिशनची काहीही माहिती नसते. कारण अशा ठिकाणी गेल्यावर काय होतं, जो स्मॉल व्यवसाय असतो किंवा स्मॉल बिझनेस असतो, तर तो खूप मोठा होण्यासाठी इकडून स्टार्ट होऊ शकतं. कारण भरपूर असे कॉन्टॅक्ट्स मिळतात आणि खूप सारे कॉन्टॅक्ट्स होतात. समोरून लोकं विचारतात आपला ब्रँड काय आहे, त्याची माहिती जाणून घेतात. त्यामुळे अशा प्रदर्शनामध्ये स्टॉल बुक करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे स्मॉल बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल सोशल मीडिया किती पुढे गेलेला आहे आता. तर सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असते ही माहिती, की यावेळेस कुठे लागणार आहे एक्झिबिशन, कुठे असणार आहे, लोकेशन काय असणार आहे, स्टॉल्स कसे असणार आहेत, त्या स्टॉल्सचं रेंट किती असणार आहे. तर हे सगळं काही अवेलेबल असतं. जर तुम्हाला असे स्टॉल्सही बुक करायचे असतील, तर तुम्ही अशा पेजना डी-एम करू शकता. Insta आहे, Facebook आहे. तिकडे त्यांना डी-एम करू शकता आणि त्यांना विचारू शकता, की स्टॉल्सबद्दल माहिती किंवा ते स्टॉल्स कसे असणार आहेत, ते एक्झिबिशन कसं असणार आहे, वेळ काय असणार आहे, लोकेशन काय असणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल एकाच ठिकाणी. सो तुम्ही अशा प्रकारे तुमचा स्मॉल बिझनेस ग्रो करू शकता, पुढे जाऊ शकता. सो व्हिडिओ तुम्ही बघतच आहात आणि त्याबरोबर मी जे काही सांगते तुम्हाला, मी थोडीफार माहिती दिली तुम्हाला याबद्दल. एक्झिबिशन कसे होतात, एक्झिबिशनमध्ये स्टॉल घ्यायचं असेल तर आपण स्टॉल कसे बुक करू शकतो, हे सगळं काही इन्फॉर्मेशन, माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. सो आता राहिलेले स्टॉल्स आपण एक्सप्लोअर करू. आता हे एक स्टोअर बघू शकता किंवा हा एक स्टॉल तुम्ही बघू शकता. इकडे ब्लाउजेस होते आरी वर्क केलेले म्हणजे रेडीमेड ब्लाउज हेही तुम्ही घेऊ शकता इकडून. आणि हे बघा रिटन अँटी तनिष ज्वेलर्स आहे इकडे. सगळं इयरिंग्स आहेत, त्यानंतर ब्रेसलेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर तुम्ही बघू शकता चेन अँड पेंडंट्स आहेत अँटी तर्निश. असं सगळं काही होतं. म्हणजे ज्वेलरी ह्या खूप प्रमाणात अवेलेबल होत्या या एक्झिबिशनमध्ये आणि खूप छान व्हरायटीजही होत्या, ज्या मलाही खूप आवडल्या. हे सगळे अँटी तर्निश आहे. व्ही रिंग जी खूप फेमस असते, तर तीही इकडे होते अँटी तर्निशमध्ये. ब्रेसलेट्स होते मस्त-मस्त आणि हे खूप काही असं एक्सप्लोअर करण्यासारखं होतं या स्टोअरवर आणि यांचं नाव जस्ट फॉर यू असं काहीतरी आहे. त्यानंतर हे मेकअपचं सामान आहे एका साईडला, म्हणजे तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी मिळणार आहे. हे मी तुम्हाला व्हिडिओच्या आधीच सांगितलं होतं.
आणि हे बघू शकता बँगल्स आहेत. हे आय थिंक 1 ग्राम गोल्ड आहे. हे त्यांना मी विचारलं होतं 1 ग्राम गोल्ड आहे का? तर त्यांनी हो सांगितलं, की हे सर्व कलेक्शन जे आहे ते 1 ग्राम गोल्डचं आहे. त्यामुळे ते एवढं फिनिशिंग आणि सगळं काही खूप छान आहे. हे कुठलाही इव्हेंट असेल किंवा लग्न समारंभ असेल आणि आत्ता सगळे सण आपले चालू होतील, महाराष्ट्रीयन सण. श्रावण येतोय, त्यानंतर गणपती बाप्पा येतील. तर हे सगळं काही तुम्ही वेअर करू शकता. आणि या नथ बघू शकता. नथही किती मस्त मस्त चांगल्या चांगल्या व्हरायटीजमध्ये आहेत आणि स्टार्टिंग रेंज फक्त 100 पासून होती. म्हणजे या नथ होत्या त्यांची स्टार्टिंग रेंज ही 100 पासून तुम्हाला भेटणार आहे. आणि हे मंगळसूत्र बघू शकता. जसं मी मगाशी म्हणाले वटपौर्णिमा आहे, तर त्यावेळेस तुम्ही हे वेअर करू शकता. ज्या मॅरिड वुमन आहेत त्यांच्यासाठी ही जागा म्हणजे एक मस्त असे सुंदर आकर्षक भेट होऊन जाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता साड्यांचं कलेक्शनही इकडे खूप छान होतं. हँड पेंटेड साड्या होत्या या सगळ्या आणि यामध्ये व्हरायटीजही खूप होत्या. आता बघू शकता ॲज अ काश्मीरी बँगल्सही होत्या इकडे, ज्या खूप फेमस आहेत आणि ज्या नाहीच मिळत कुठे. ऑनलाईन आय थिंक मिळतात, बट इकडे त्या अवेलेबल होत्या. त्यानंतर हे मॅग्नेट्स होते, फ्रिज मॅग्नेट्स आणि हे चार्म होते. म्हणजे तुम्हाला माहीतच असेल हे खूप ट्रेंडिंग आहे Instaवर. म्हणजे ते असे चार्म देतात एका बोलमध्ये आणि ते आपल्याला मिक्स करून असे काढायचे असतात. त्यामध्ये जे चार्म्स येतील ते ॲज अ चेनमध्ये असं बनवून देतात नेकलेस टाईप आणि ते खूपच छान वाटतं आणि लहान मुलांनाही याबद्दल खूप माहिती आहे. कारण मी त्या स्टॉलवर जेव्हा थांबले होते तेव्हा एक छोटी मुलगी होती, 5th-6th स्टँडर्डमध्ये असेल कदाचित. तर तिलाही याबद्दल खूप माहिती होती आणि ती खूप हट्ट करत होती ते घेण्यासाठी आणि फायनली तिच्या आईने तिला ते घेऊन दिलं होतं चार्म्स नेकलेस. त्यानंतर हे दुसरं स्टोअर आहे. बघू शकता किती अँटिक इयरिंग्स आहेत. फ्राईजच्या इयरिंग्स आहेत. तुम्ही बघू शकता फ्राईजचं डिझाइन केलेलं आहे पूर्ण आणि हे ॲज अ कोरियन स्टोअर होतं. यामध्ये कोरियन बँड्स होते, त्यानंतर कोरियन क्लिप्स होते, अँटी तर्निश वेगवेगळ्या रिंग्स होत्या आणि बो होते. एकदम मस्त असं स्टोअर होतं हे. आणि हे अगेन ब्लाउजेस होते वेगवेगळ्या डिझाईनचे. साज आणि शृंगार असं त्यांचं नाव होतं आणि भरपूर असे ब्लाऊजमध्ये डिझाईन्स होते त्यांच्याकडे. कॉटनमध्ये होता, आरी वर्क केलेलं होतं. त्यानंतर हँड पेंटेडही होते ब्लाऊज. आणि हे बघा पुन्हा अँटी तर्निश ज्वेलरी होत्या आणि हे सगळे न्यू स्टॉल्स आहेत. रिपीट स्टॉल एकही नाही आहे. त्यामुळे ज्वेलरीचं स्टॉल ज्यांनी लावलं असेल त्यांना खूपच असं टफ कॉम्पिटिशन भेटलं असेल या एक्झिबिशनमध्ये. कारण मी सांगते ना 2 स्टॉल्स सोडून लगेचच ज्वेलरी स्टॉल्स होते आणि हे पेंडंट तुम्ही बघू शकता. हो आणि या ताईंचं स्टोअर घे भरारी या एक्झिबिशनमध्येही आहे. ही सुरंगी बघू शकता तुम्ही. मस्त अशा साड्या होत्या या ताईंकडे आणि खूपच गोड होत्या या ताई. त्यांनी खूप छान ग्रीट केलं मला आणि साड्यांचं कलेक्शन बघून झाल्यानंतर मी लगेचच दुसऱ्या स्टॉलवर गेले. तिकडे हे मेकअपचं सामान होतं पुन्हा एकदा, जे आधीही आपण बघितलं होतं आधीच्या रोमध्ये आणि हे कोरियन क्लिप्स होते काही, जे लास्ट एक्झिबिशनमध्ये मला दिसले होते. बघू शकता अशा प्रकारचे आणि ते सध्या खूप ट्रेंडी आहेत आणि हे एक युनिक स्टोअर होतं. थेट कारखान्यापासून ते ग्राहकांपर्यंत म्हणजे सुती जे कापड असतं, अविरा म्हणून आहे आणि हा त्यांचं इकडे ॲड्रेसही आहे. असं सगळं काही मस्त क्लोजेट होते त्यांच्याकडे आणि हे काही मेडिसिनचं स्टॉल होतं. त्यांचं पुन्हा एकदा चकली आणि हे सगळं पदार्थ होते. तूप होतं होममेड बनवलेलं. त्यांचाही कॉन्टॅक्ट मी घेतलेला आहे आणि खूपच छान तूप आहे त्यांच्याकडचं. कारण त्यांनी थोडंसं ॲज अ टेस्टिंगला आणि स्मेल करायला दिलं होतं. आणि हे एक स्टॉल होतं मसाल्यांचं. मसाल्यांचं हे एकच स्टोअर होतं आणि त्यांच्याकडे भरपूर असे मसाले होते. फिश फ्रायसाठी, चिकन फ्रायसाठी असे सगळे काही मसाले अवेलेबल होते. त्यानंतर या कुर्तीज, हे बघा हे ते स्टोअर आहे जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, वैदिक तूप म्हणून. त्यांचं नाव हेच आहे का मला माहीत नाही, बट हे बघू शकता तुम्ही. एकदम नॅचरल तूप होतं, नॅचरल घी होतं. एकदमच मस्त आणि मी यांच्याकडून ऑर्डर करणार आहे कारण मला तूप प्रचंड आवडतं आणि खूप मस्त असं तूप होतं यांच्याकडे. त्यांचा कॉन्टॅक्ट मी घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता. हो आणि होम डिलिव्हरी आहे त्यांच्याकडे. आणि हे ब्रेसलेट बघू शकता किंवा चार्म बघू शकता किंवा ॲज अ किचन आपण म्हणू शकतो. असं सगळं काही होतं आणि हे असं बघू शकता हे एक युनिक स्टोअर होतं जे हँडमेड होतं आणि मी जेव्हा त्यांच्या स्टोअरवर गेले तेव्हा त्या बनवत होत्या. तुम्ही बघू शकता साईडला ते लोकं बनवत आहेत ते प्रॉपर असं.
म्हणजे मी मगाशीच म्हटलं ना, हे लोकं स्टॉल लावायला खूप लांबून-लांबून येतात आणि ते स्टॉलवरही काम करत असतात. कारण हँडमेड गोष्टी या खूपच स्पेशल असतात आणि खूपच मस्त असतात. आणि हे या ताईंचं एक स्टॉल होतं. यामध्येही वेगवेगळे असे आमला कँडीज आणि असं सगळं काही होतं आणि हे केक स्टॉल होतं. हे खूप युनिक होतं आणि मी असं केक स्टॉल कुठल्याही एक्झिबिशनमध्ये बघितलं नव्हतं. हे फर्स्ट एक्झिबिशन मी असं बघितलं होतं. तर ते ऑर्डरही घेतात आणि होम डिलिव्हरीही करतात. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि सगळं मी काही त्यांचं इन्स्टा आयडी जे आहे ते मी मेन्शन करत आहे. आणि सगळं काही होतं त्यांच्याकडे. ब्राउनी होती, केक होते, त्यानंतर कपकेक होते आणि हे ॲज अ परफ्यूम बनवून देत होते. ऑन द स्पॉट परफ्यूम बनवून देत होते. म्हणजे तुम्हाला जसं स्मेल हवा आहे, तसं ते बनवून देणार होते आणि फक्त ₹150 ला तुम्हाला परफ्यूम बनवून भेटणार होता. हे अजून एक स्टॉल होता ॲज अ परफ्यूमचं. ₹99 ला तुम्हाला परफ्यूम बनवून मिळणार होता इकडे. आणि हे वेगवेगळे त्यांनी स्मेल्सचे शेड इकडे ठेवलेले होते. म्हणजे तुम्ही स्वतःही इकडे येऊन बघू शकता, की तुम्हाला कुठले हवे आहेत किंवा काय असं सगळं. तर तुम्ही त्यानुसार ऑर्डर देऊ शकता त्यांना. आणि या ताईंकडेही खूप छान कलेक्शन होतं साड्यांचं बघू शकता तुम्ही. ज्या कॉटन साड्या असतात आणि ज्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. सनफ्लॉवर साडीज, लिली साडीज, लोटस साडीज असं सगळं काही आणि त्यामध्ये वेगवेगळे कलर्स आणि 750 पासून फक्त स्टार्ट होतं. मला ते घ्यायचीच होती साडी बट मला आता काही काम नाही आहे त्या साडीचं किंवा यूज नाही आहे. त्यामुळे मी नंतर घेणार आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि कार्ड मी घेतलेला आहे. आणि हे बघू शकता मेन्स लोकांसाठीही खूप छान कलेक्शन होते इकडे. आणि या ताईंकडेही वेगवेगळे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, रागीचे लाडू किंवा ॲज अ बर्फी, पेढे, गुळापासून बनवलेलं असं सगळं काही होतं. शुगर फ्रीही ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल होते. आणि हे सगळं स्नॅक्सचे काउंटर होते या साईडला. त्यांच्याकडे सगळे स्नॅक्स, लाडू असं सगळं काही अवेलेबल होतं वेगवेगळ्या प्रकारचं. हे रजनी स्वीट डिलाईट म्हणून आहे. यांच्याकडे हे डिंक लाडू, मेथी लाडू, शेंगदाणा लाडू असं सगळं काही अवेलेबल होतं. म्हणजे तुम्हाला स्नॅक्सचेही आयटम इकडे मिळणार होते. आणि या हॉलमध्ये तुम्ही गर्दी बघू शकता, रश बघू शकता किती झालेली आहे. कारण सगळ्या फॅमिलीज आल्या होत्या या एक्झिबिशनला भेट देण्यासाठी आणि शॉपिंग करण्यासाठी. आणि हो, आजचा शेवटचा दिवस आहे एक्झिबिशनचा, लास्ट डे आहे. त्यामुळे तुम्ही जवळपास कुठे राहत असाल तर या एक्झिबिशनला नक्की भेट द्या आणि शॉपिंग करा. या एक्झिबिशनची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.